आजेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलीस. गावकऱ्यांनी काढली वाजत गाजत मिरवणूक. मुलाचे यश पाहून बापाला आनंदाश्रू अनावर. सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा ओमकार बाजीराव खरात जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अकोला जिल्हा पोलीस दलात भरती झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने वाजत गाजत गुलाल उधळून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आपल्या मुलाचे हे यश पाहून बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. ओंकारने खडतर परिस्थितीवर मात करत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. ओंकारने नुकत्याच पार पडलेल्या अकोला जिल्हा पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश संपादन केले असून अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या पोलीस भरती निवडमध्ये यादीमध्ये त्याचं नाव झळकल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. तर आज सकाळी ओंकारचे आजेगावात आगमन होताच गावकऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून वाजत गाजत मिरवणूक काढून अभिनंदन केले. अकोला जिल्हा पोलीस भरतीमध्ये ओंकारने मैदानी चाचणीमध्ये 45 तर लेखी परीक्षेमध्ये 94 असे गुण एकूण 139 गुण मिळवून अकोला पोलीस भरतीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे. मुलगा पोलीस झाल्याचा आनंद कुटुंबियांच्या घरात गगनात मावेनासा झालेला आहे. बाजीराव खरात यांना मुलाचे हे यश पाहून अश्रू अनावर झाले. या मिरवणुकीमध्ये गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली.